जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावलेली आहे। पाऊस हजेरी लावल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर शेतकऱ्यांमध्ये एक आनंद आहे आणि शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली। आपण बघू शकतो कशा प्रकारे इथे रोहना करण्यात येत आहे, नांगरणी करण्यात येत आहे आणि कापसाची आणि धानाची जी आहे ते शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कापसाची जी पेरणी आहे ते पेरणीसाठी महिला वर्ग आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे महिला वर्ग पेरणी करीत आहेत आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होत असल्यामुळे यावेळी चांगला उत्पादन निघणार अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे आणि शेतकरी आनंदित आहेत कारण की ज्यावेळी पावसाची गरज होती त्यावेळी पावसाने हजेरी गडचिरोली जिल्ह्यात लावली आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी जे आहेत ते दृश्यामध्ये आपण बघू शकतो शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। हे एक मोठा शेतीचा भाग दिसत आहे आणि या भागात शेतीचे कामे जे आहेत ते शेतकरी करीत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतीची भाताची व कापसाची शेती, मिरचीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सध्या शेतकरी गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे आनंदित असून शेतकऱ्यांचे कामाला गडचिरोली जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।